नमस्कार. तर आता आपण आहोत कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या परिसरामध्ये. इथे याच परिसरामध्ये बाजूला बाळासाहेब ठाकरे नावाचं एक कलादालन आहे आणि या कलादानाची परिस्थिती अतिशय घाण झालेली आहे. तर नेमकी काय परिस्थिती आहे आपण जाणून घेऊयात शिवसेनेचे रोहित माने देशमुख यांच्याकडून. तर नेमका काय विषय झाला इथला? हे जे कलादालन तुम्ही पाहताय हे 2015 साली हे मंजूर करण्यात आलं होतं. अद्यापही आपण तुम्ही आता व्हिज्युअल्सच्या माध्यमातून पाहत असाल याचं काम काहीच पूर्ण नाहीये. जो तुम्ही नॉर्थ कोरियाचा जो टॉवर आहे सगळ्यात उंच, त्या पद्धतीने याचं काम आहे की एक पूर्णतः आहे बाहेरून पण आतमध्ये एकदम बेकार आहे. यामध्ये उंदीर मुंगूस असे खूप तिथे प्राणी आहेत. मागे एक यशवंतरावमध्ये उंदीरचा एक मुद्दा झाला होता, तो इथूनच झालेला आहे. आणि आमचा एक असा एक आरोप आहे की इथे एवढा कोट्यवधी रुपयांचा खर्च गेलाय पण काम काहीच नाही. गुडघ्यावर पाणी साचलेलं आहे. आमच्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा ज्यांनी ही संकल्पना मांडली आहे त्यांना सवाल आहे की इथे 4 चाकी पार्किंग सोबत तुम्ही काय बोटीला पण तुम्ही पार्किंग केलेलं आहे का? एवढा गुडघाभर पाणी आहे. काल आम्ही इथे पाणीसाठी आलो होतो. एक साधा नॉर्मली बारका दगड आम्ही टाकला तर एवढे डास उडाले की काही विचारूच नका तुम्ही. आणि ह्या पाण्यामध्ये जर डेंग्यू मलेरिया जर डास आले आणि ह्यामुळे जर नागरिकांच्या जीवाला धोका झाला तर याची जबाबदारी कोण घेणार आहे? ज्यांनी संकल्पना मांडली ते का बिल्डर घेईल का जे हे प्रशासन घेईल? आमची एवढीच यांना विनंती आहे की तुम्ही काय नक्की याची जबाबदारी कोण घेणार? या गोष्टीत राजकारणाचा काय भाग तुम्हाला असं वाटतं राजकारण आहे या गोष्टीमध्ये? तर ह्या गोष्टीमध्ये राजकारण तर आम्हाला नाही वाटत की आहे. पण आता ज्या पद्धतीने याचं काम संथ गतीने चालू आहे, आता तुम्ही पाहत असाल यशवंतराव चव्हाण 1997 साली ज्यावेळेस महापालिकेची इलेक्शन झाली त्यावेळेस हे मंजूर झालं. 99ला काँग्रेसची सत्ता असताना सुद्धा आमचे जे माजी नगरसेवक आहे उत्तम काका बेलके त्यांनी काँग्रेसची सत्ता असताना सुद्धा निधी आणून हे काम 2 वर्षात पूर्ण केलं. मग आज काय झालं? आज 10 वर्ष झाले हे बांधकाम काहीच नाहीये. आणि जे आहे त्याची एवढी गुणवत्ता तुम्ही पाहिलीच आहे आता काय कसं चालू आहे ते. तर आता या गोष्टीला इथलं स्थानिक प्रशासन किंवा इथले जे कोणी इथं मॅनेज करणारे आहेत तर या गोष्टीला ते कुठल्या प्रकारे हाताळतील आपण जाणून घेऊयात. तोपर्यंत न्यूज.साठी मी अंशुकाश.